मराठी साहित्य परिषद आणि LB सामाजिक शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित तरंगते कवी संमेलन उत्साहात पार पडले। यावेळी कवी आणि कवयित्रींनी आपल्या कविता प्रस्तुत केल्या। कोकण मराठी साहित्य परिषद आणि LB पाटील सामाजिक शिक्षण मंडळाच्या वतीने तरंगते कवी संमेलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते। खरा असतं त्या नाकाला झोमतं, खरा असतं त्या नाकाला झोमतं आणि मी जर बोललो की माझा तोंड दिसतं। अरे सकाळचा उठल्यावर व्यायाम करायचा सोडून पोऱ्या उष्टी तोंडी चहान बटारा बुरवतं आणि 4 पायऱ्या चढल्यावर उसाचं टाकतं आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतं। सुट्टीच्या निसोटा बरोबर बापूस 4-4 भाकऱ्या तुरवाचा, सुट्टीच्या निसोटा बरोबर बापूस 4-4 भाकऱ्या तुरवाचा आणि एके दमन भाताची गुण कचकून डोक्यावर घेवायचा। पण पोरे आता चायनीज खाताय, पण पोरे आता चायनीज खाताय आणि महिन्यांशी 3दा डॉक्टर का जात आहे आणि मी जर या बोललो तर माझा तोंड दिसतंय। रानवाट्यावर फुलांनी आपल्यासाठी फुलावं, रानवाट्यावर फुलांनी आपल्यासाठी फुलावं, रानपाखरांनी केवळ आपल्यासाठी गावं। रानवाट्यावर फुलांनी आपल्यासाठी फुलावं, रानपाखरांनी केवळ आपल्यासाठी गावं। त्यांचा चेहरा पण फुलला तिकडे। मंद मंद वाऱ्यानं आपल्यासाठी लहरावं। नेमकं तिथंच भेटावं म्हणते तुला पुन्हा एकदा। माझा वसंत आला घेऊन कोकिळ गाण, झाडाखाली फुला रंग सांडले छान, धरती सजवी निसर्ग नटवी वसंत माझा छान, दारोदारी गुढी उभी ही परंपरेची शान। या कवी संमेलनासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष कोकणरत्न रविशेठ पाटील, उरण तालुका सचिव महादेव घरत, प्रोफेसर LB पाटील, कवी चंद्रकांत मडवी, मनोज म्हात्रे आदींसह कवी व कवयित्री उपस्थित होत्या। दरम्यान रविशेठ पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ते म्हणाले की एक वेगळा अनुभव या कवी आणि कवयित्रींना मिळत आहे। कोकण मराठी साहित्य परिषद आणि LB सामाजिक शिक्षण मंडळाची रविशेठ पाटील यांनी प्रशंसा केली। प्रत्येकाला व्यासपीठ तयार करण्यासाठी, व्यासपीठ देण्यासाठी, कारण आम्हाला जेव्हा आम्ही माईक हातात धरला त्यावेळेला 50 मीटरची सुद्धा वायर आम्हाला कमी पडत होते। असं करून पण आम्हाला व्यासपीठ LB सरांमुळे मिळालं आणि आम्ही मोठं जे काय बोलतोय ते LB सरांमुळे बोलायला शिकलो। कारण प्रत्येकाला पुढे ढकलायचं, मागं नाही, तू पुढे हो अशी त्यांची ख्याती आहे। आणि LB सर तुमचं प्रत्येकावरची माया आहे, प्रत्येकावर प्रेम आहे, ते असंच द्विगुणित होत राहू द्या। आणि आजचं कवी संमेलन जे तरंगते कवी संमेलन आम्ही जर बोललो कुठं की तरंगते कवी संमेलन आहे तिकडे जायचं म्हणजे काय असतं ही कल्पनाच लोकांना माहीत नाही, पण त्यांनी कल्पना नव्हे तर गेले 4-5 वर्ष हे साकार करून दाखवलेलं आहे। अशा आमचे LB सर त्यांच्यासाठी जोरदार सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून मनापासून